सावंतवाडीत गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे भव्य आणि दिमाखदार स्वागत. सकल हिंदू समाज सावंतवाडीच्या वतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात अत्यंत उत्साहात आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ऐतिहासिक राजवाड्यावरून निघालेल्या या यात्रेत भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि जय श्रीरामच्या जयघोषाने अवघी नगरी दुमदुमून गेली होती. या यात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नारायण मंदिर येथे महिलांनी सादर केलेल्या चित्तथरारक मर्दानी खेळांनी आणि कुडाळच्या महिला ढोल पथकाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी वसंत शिशु वाटिकाच्या चिमुकल्यांनी श्रीराम गीत सादर केले, तर इस्कॉनच्या बाल कलाकारांनी कृष्ण अवतारावर आधारित पथनाट्य आणि प्रारंभी सखी ग्रुपने लेझिम नृत्य सादर करून सांस्कृतिक दर्शन घडवले. या गुणवंत मुलांचा आणि सहभागी मंडळांचा गौरव भाजप युवा नेते विशालजी परब व सौ वेदिका परब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी बजरंग दल सावंतवाडीच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन शिवविचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. या महोत्सवात लखमराजे भोसले, संयोजक शैलेश पै, सुधीर आडिवरेकर यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेटके नियोजन आणि सांस्कृतिक वैभवामुळे या सोहळ्याने सावंतवाडीत नववर्षाचा जल्लोष द्विगुणित केला.
आपला नववर्षाचं आपलं नवीन वर्ष स्वागत करतो आपण, कारण गुढीपाडवा हे हिंदूंचं नववर्ष आहे आणि हे नववर्ष सर्व संस्थांनी सर्व हिंदू समाजातील जेवढ्या जाती प्रजाती आहेत त्या सर्वांनी मिळून एकत्रित हे जर हिंदू वर्ष स्वागत केलं तर ते फार मोठ्या प्रमाणात स्वागत होतं आणि एक संदेश जातो की हिंदू समाज या नववर्षाच्या निमित्ताने एकत्र पण होतो आणि एक संपूर्ण समाजामध्ये आपला एक मेसेज जातो की संपूर्ण हिंदू समाज हा विखुरलेला नसून तो एकत्रित आहे. आणि मला निश्चितच असं वाटतं की याची स्फूर्ती घेऊन याच्या पुढे मोठे कार्यक्रम नववर्षाच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने होतील आणि हिंदू समाज असाच मोठ्या पद्धतीने एकत्र येईल अशी मला खात्री आहे. आणि ह्यासारखे कार्यक्रम करण्यासाठी ह्या ज्या संस्थांनी पुढाकार घेतला त्यांचे खरेच मी आभार मानतो आणि अशाच प्रकारचं काम ह्याच्या पुढे होऊन यामध्ये असंख्य तरुणांनी सामील व्हावं असं मला वाटतं. आणि या नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. हरे कृष्ण. आज नववर्षाचा हा प्रथम दिवस आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज भगवान श्रीकृष्णांच्या विनंतीने ब्रह्माजीने सृष्टीची निर्मिती केली. तो आज चैत्र पाडवा दिवस. तर या चैत्र पाडव्याच्या दिवशी या निमित्ताने समस्त उपस्थित किंवा सर्व या जगातील जीवांसाठी म्हणा किंवा मनुष्यासाठी सर्वसाठी एकच संदेश आहे की आपण सर्वांनी ह्या कलियुगाचा जो धर्म आहे हरिनाम संकीर्तन, ह्या संकीर्तनाचा आपण लाभ घ्या. हरिकृष्ण महामंत्राचं आपण कीर्तन नाम जप करून संपूर्ण मनुष्य जीवनाचं सार्थक करा. हे मनुष्य जीवन इतकं दुर्मिळ आहे की जेव्हा आपल्याला हवं तसं तेव्हा ते मिळेल याची शाश्वती नाही आहे. ते शास्त्र सांगतं आणि या शास्त्रानुसार आपल्याला शास्त्रांचं ज्ञान अवगत नसल्यामुळे आपण अज्ञानामध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी करत आहोत. तर हे शास्त्रीय ज्ञान आत्मसात करून आपण ह्या मनुष्य जीवनाचं सार्थक करा. आमच्या इस्कॉन संस्थेच्या वतीने हे संपूर्ण जगभर हा प्रचार भगवत भक्तीचा प्रचार होत आहे. तर सावंतवाडीमध्ये असलेल्या इस्कॉन संस्थेमध्ये आपण या आपल्या संपूर्ण या मनुष्य जीवनाच्या सार्थकासाठी अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून हे मनुष्य जीवन सार्थक करा. हरे कृष्ण. पहिल्या दिवसानिमित्त हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या स्वागत यात्रेच्या निमित्ताने आजच्या या पहिल्या दिवशी आपण एक संकल्प करूया, तो म्हणजे पर्यावरण याचं रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आज यात्रेमध्ये सुद्धा याचा विचार करत असताना कुठेही प्लास्टिकची पाण्याची बॉटल आपण वापरलेली नाही. पाण्याची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तसंच कचऱ्याचं व्यवस्थापन करणं ही आपल्या सर्व नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे, ते आपली जबाबदारी आहे. त्यासाठी यात्रेच्या मार्गावर कोणी कृपया कचरा टाकू नये, कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि नववर्षानिमित्त आपण हा संकल्प करूया की आपण या वर्षामध्ये पर्यावरण जतन करू, त्याचं रक्षण करूया.